हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, या ब्लाऊज पीसाचं आपण 30 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे. तर चला आपल्या अस्तर कटिंगला सुरुवात करूया. बघा, हे आपलं अस्तर आहे. ते असं व्यवस्थित फोल्ड करून घेतलेलं आहे, डबल फोल्ड करून घेतलेलं आहे. आपे आपण अंगावरून लिहून घेतलेली आहेत ऑलरेडी, बघू शकताय तुम्ही. बघा, आपली तयार ब्लाऊज माप 13 आहे. 1 इंच शिलाई मार्जिन 14 घेऊन टिक मार्क केलेली आहे, बघू शकताय तुम्ही. छाती आपली 30 आहे. छाती आपली 30 आहे. 30चा चौथा भाग 7.5 येणार आहे. अशा पद्धतीने चौथा भाग काढायचा, म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने चौथा भाग पटकन निघतो. 7.5 प्लस 1.5 इंच मार्जिन 9 वरती टिक मार्क करून 9 इंचावरती टिक मार्क करून एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. पट्टीच्या साईडने असे लाईन ड्रॉ करून घेते. शोल्डर आपली 5.25 आहे. 5.25 वरती टिक मार्क करून घ्यायची. गळारुंदी आपली 2.25 आहे. बघू शकता, मी 2.25 वरती टिक मार्क करून घेतलेली आहे. गळा आपला 5.5 तयार आहे, प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन 6 वरती बॅक गळा आहे, त्यामुळे गळा आपला 9 तयार आहे. 9.5 वरती टिक मार्क करून घेतला आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन 2.25 उंडा घेऊन टिक मार्क करून घेतलेले आहे, बघू शकताय. बॅक मुंड्याला मी 1.25 इंचावरती टिक मार्क करून गोल असा 1.25 इंचाचा मी आकार देऊन घेते. खालच्या साईडला आतल्या साईडला 1 इंच किंवा 1.25 इंच घ्यायचा आहे. एक टिक मार्क करायची. परत अशी पट्टीने तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे व पाठीच्या गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून काय होईल, खाली गळा पसरतो व वरती गळा पसरत नाही, आहे असेच राहतो. अशा पद्धतीने गळा ड्रॉ केल्यानंतर शोल्डर आपली अजिबात उतरणार नाही. जसा गळा ड्रॉ केलेला आहे अगदी तशाच पद्धतीने मी कटिंग करून घेणार आहे, बघू शकता तुम्ही. अगदीच कटिंग करण्याची सोपी पद्धत तुम्हाला मी दाखवलेली आहे. अशा पद्धतीने बॅक नेक तुम्ही कितीही डीप ठेवला तरी अजिबात शोल्डर उतरणार नाही, बघू शकताय. आता आपल्याला पुढचे डायरेक्ट प्रिन्सेस कट आपल्याला कटिंग करायचं आहे, बघू शकताय. आपण बॅक उंची 14 घेतलेली आहे, तर फ्रंट उंची अगोदर 15 घ्यायची आहे. मी अगोदर 14 उंचीवरती टिक मार्क करून घेणार आहे, बघू शकताय. व नंतर 1 इंच उंची वाढवणार आहे. बघा, परत आहे तसं 14 उंची व 9 छातीची घडी टाकून एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे. बघा, ऑलरेडी आपली इथे शोल्डर टाकलेलीच आहे, त्याच्यावरतीच मी 5.25 मुंडा टाकून घेणार आहे. प्रत्येक तासा मुंड्याचा बॉक्स तयार करून घेतलेला आहे, बघू शकताय तुम्ही. पुढच्या मुंड्याला आकार देताना फक्त अर्धा इंचावरती त्रिकोणी कोपऱ्यात आकार देऊन घ्यायचा आहे. 2.25 गळा रुंदी घ्यायची आहे व आपला पुढचा गळा 5.5 तयार आहे. अर्धा इंच शिलाई मार्जिन पकडून 6 वरती एक टिक मार्क करून घेतले व असा बॉक्स तयार करून घेतला. पुढचा गळा अजिबात डीप ठेवायचा नाही, अगदी थोडासा पाव इंचावरनाच आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे पुढच्या गळ्याचा. बघू शकता मी कसा पुढचा गळा ड्रॉ करते ते दाखवते तुम्हाला. बघा, अगदीच थोडासा 1/2 इंचाचा आपल्याला फक्त पुढच्या गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे, तेवढाच. बघा,
की आपला जो खांदा आहे त्याचा बरोबर मध्ये सेंटर घेऊन आपल्याला टक्स पॉइंट काढायचा आहे. टक्स पॉइंट काढायचा आहे. बघू शकता टक्स पॉइंट आपला 10चा आहे, 10.5चा आहे. घेऊन आपला 10 तयार होणार आहे. बघू शकताय. बघा ही आपली उंची 14 आहे. खालच्या साईडला मी 1 इंच मार्जिन सोडलेलं आहे. ती नंतर उंची मी वाढवून घेणार आहे. बघू शकताय. प्रिन्सेस कट ब्लाऊजला पुढच्या बाजूला 1 इंच उंची वाढवायची व कटोरी ब्लाऊजला पुढचा भाग असेल तर अर्धा इंच उंची फक्त वाढवायची. बघा 10.5चे टक्स पॉइंट मला तिथं मी सरळ रेषा ड्रॉ करून घेतलेली आहे. बघू शकताय. ही आपली 14ची लाईन मी ड्रॉ करून घेते. बघा आता इथून मुंड्यातून थोडंसं ह्या बाजूला अर्धा इंचावरती टिक मार्क करून घ्यायचे. बघू शकता टक्स पॉइंट मी 2.25 घेतलेला आहे. तुम्ही 2.5 घेतला तरी चालेल. बघा इथून थोडासा डॉट डॉट करत हलक्या हाताने मी वक्र आकार देऊन घेते. बघू शकता या आपण डॉट पॉइंट काढलेला आहे तिथपर्यंत. बघा अजून थोडासा वक्र घेते. बघू शकता व इथे थोडासा असा आतल्या साईडने परत बाहेरच्या साईडला असा आकार देऊन घ्यायचा आहे. हा आपला प्रिन्सेसचा आकार झालेला आहे. बघा किती सुंदर असा आपला प्रिन्सेसचा आकार आलेला आहे. थोडासा मी डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघू शकताय. बघा आता इथं वाढवला आहे अर्धा इंच, तो इथे 1 इंच वाढवते. आणि इकडं खालच्या साईडला 2.25 इंच वाढवलेला आहे. तोच इकडच्या बाजूला 10 पण जिथे पण जिथे पण आपण 9 घेतलेले आहे तिथून इकडं आपल्याला 2.25 इंच वाढवून घ्यायचं आहे. बघू शकता तिथून अशी खालच्या साईडला एक तिरकी लाईन मारून घ्यायची आहे. बघा ह्या दोन्ही लाईन स्ट्रेट मारून घ्यायच्या. इथून आपण खाली 1 इंच सोडला होता ना, तिथून बरोबर अशी तिरकी लेसमध्ये तिरकी एक लाईन आपल्याला 1 इंचापर्यंत मारून घ्यायची. जेणेकरून काय होईल, आपण हे दोन्ही जो पॉप्स जो आपण काढलेला आहे मधला प्रिन्सेसचा जो पॉप काढलेला आहे तो जोडताना ना तो कपडा तेवढा वरती जातो. म्हणून आपल्याला अशी तिरकी लाईन मारून घ्यायची आहे. बघा तेवढाच मी इकडे घेतलं तेवढंच इथं असं मी टाकून घेतलेलं आहे. जसं मापे टाकलेले आहे तसं अगदी व्यवस्थित असं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. बघा इथपर्यंत बरोबर पॉइंट पर्यंत सरळ लाईन मारून घ्यायची आहे व इथून असं थोडासा वक्र आकार करत आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित जसं कटिंग केले बरोबर त्या लाईन वरूनच आपल्याला व्यवस्थित कटिंग करायचं आहे. अगदी सुंदर आणि अगदी कमीत कमी मार्जिन प्रिन्सेसचं कसं कटिंग करायचं हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे. अगदी सोप्या पद्धतीने प्रिन्सेस ब्लाऊजचं कटिंग आहे. 30 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊजचं हे कटिंग आपलं झालेलं आहे. बघू शकता अस्तर कटिंग झालेलं आहे. आता ह्याची बघा किती सुंदर असं आपलं झालेलं आहे. आणि हा टक्स आपला जोडल्यानंतर ना थोडासा कमी जास्त होतो. बघा बाहीला अशी 4 पदरी मी घडी घालून घेतलेली आहे. आपली छातीची कडी 7.5ची आहे प्लस 1 इंच प्रिन्सेस कटला 4 धाग्याची 8.5 बरोबर घ्यायची आहे. बघू शकता 8.5 घेऊन 4 पदरी घेऊन टाकलेली आहे. बघू शकता इथं मी 4.5 इंचावरती एक लाईन मारून घेतलेली आहे. बघा तिथून खाली 2.25 इंचावरती टिक मारून एक सरळ लाईन मारून घ्यायची. त्या लाईनीचा बरोबर मध्य सेंटर करायचा व त्या मध्यातून खालच्या साईडला अर्धा इंच व वरच्या साईडला अर्धा इंच टिक मार्क करायची. बघा बाहीला आकार देण्याची अगदी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगत आहे. बघू शकता व त्या आकारमधूनच आपल्याला असं खाली मारून घ्यायचे आहे. बघा तसंच परत खालच्या साईडचा आकार सुद्धा तसंच आपल्याला देऊन घ्यायचे आहे. बघू शकता 2 अशा तिरक्या लाईन मारून घ्यायच्या आहेत. बघा अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला बाहीचं कटिंग मी दाखवलेलं आहे. बघा आपल्या बाहीचं कटिंग सुंदर असं झाले. आत
पुढच्या मुंड्याला आकार देण्यासाठी आपल्याला 2 पदर उचलूनच असा आकार द्यायचा आहे. बघू शकताय तुम्ही. सोप्या पद्धतीने आपलं बाहीचं कटिंग झालेलं आहे. ही आपली काच बटन पट्टी इथं तयार आहे. बघू शकताय तुम्ही. व ही आपल्याला कमरेची मी कमरपट्टी काढून घेणार आहे. बघा, ही स्ट्रेट मध्ये मी कमरेची कमरपट्टी काढून घेते. फक्त पुढच्या दोन्ही भागाला कमरपट्टी आपल्याला जॉईन करायची आहे. मागच्या भागाला मी डायरेक्ट कमरपट्टी जॉईन करणार आहे. बघू शकताय. प्रिन्सेस कटचं आपलं अस्तर मस्त कटिंग झालेलं आहे. मेन फॅब्रिक पसरून काठाकडच्या बाजूला मी मागचा बॅक पार्ट व बाही ठेवलेली आहे. आपलं फ्रंट ओपन ब्लाऊज असणार आहे. फ्रंट क्लोज असेल व बॅक ओपन असेल तर ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं त्याचाही व्हिडिओ मी पुढे तुम्हाला एखाद्या दिवशी दाखवेलच. बघा, असे व्यवस्थित पॅटर्न ठेवून घ्यायचे आहेत. व जसं पॅटर्न ठेवलेले अगदी तशी सगळ्या बाजूला अर्धा इंच एक्स्ट्रा कपडा सोडत आपल्याला संपूर्ण ब्लाऊज व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे. बघा, हा पार्ट मी परत एकदा उलटा टाकते जेणेकरून व्यवस्थित बसेल. अगदी व्यवस्थित असं सगळं बरोबर असं व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे. आपले स्लीव अगदी व्यवस्थित जशी आहे तशी आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. उलट्या बाजूला सुद्धा आपल्याला चॉकलेट टिक मार्क करायचे. हे 2 भाग आहेत ते वेगवेगळं करून घेते. बघा, हा आपला बॅक पार्ट आहे. तो व्यवस्थित असा कटिंग करून घ्यायचा आहे. हा काटाचा थोडा भाग आहे. मी बाहीला थोडासा जोड देणार आहे. बघू शकताय तुम्ही. मी उलट्या बाहीवरती टिक मार्क करून बाजूवरती टिक मार्क करून घेतलेलं आहे. बघा, अगदी जसं आहे तसं व्यवस्थित ठेवून घेतलेलं आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जे कोण आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, बघा, अशीच सुंदर अशी मी तिरक्या कपड्यामध्ये गोटपट्टी 1 इंचाची कट करून घेणार आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टेपचा वापर करून गोटपट्टी काढू शकता, पण मी अशीच काढणार आहे. बघा, आपली अशी संपूर्ण ब्लाऊजचं कटिंग अगदी सोप्या सगळी पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच.